पावसाळा आला की आपल्याला सर्दी खोकला हा होतोच, ही काही नवीन गोष्ट नाहीये. मात्र अशीच काही लक्षणं H1N1 या विषाणूची सुद्धा असतात, ज्याला आपण स्वाईन फ्लू म्हणून ओळखतो. देशभरात स्वाईन फ्लूच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आतापर्यंत 13,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाल्याचं सांगितलं जात आहे. केरळमध्ये 7,000पेक्षा जास्त रुग्ण आणि 88 जणांचा मृत्यू, कर्नाटकात 4,000 पेक्षा जास्त रुग्ण, तर देशाची राजधानी दिल्लीमध्ये 1,500हून अधिक H1N1 चे रुग्ण हे समोर आलेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सुद्धा आता तयारीला लागलंय. या H1N1 विषाणू सोबतच डेंग्यू आणि चिकनगुनिया सुद्धा जोरात पसरतोय. याची नेमकी कारणं काय आहेत? H1N1 विषाणू एवढ्या वेगाने का वाढतोय? हा सामान्य फ्लू पासून कसा वेगळा आहे? हा कोविड सारखाच वेगाने पसरणारा आणि जीवघेणा आहे का? या विषाणूचा सर्वाधिक धोका हा कोणाला आहे? डेंग्यू चिकनगुनिया सोबत आलेल्या या नव्या लाटेपासून स्वतःचा बचाव कसा करायचा? महाराष्ट्रात आत्ताची परिस्थिती काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सर्वात आधी आपण आकडेवारीवर एक नजर टाकूयात. आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा स्वाईन फ्लूच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. केरळमध्ये परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. इथे 7,421 पेक्षा जास्त स्वाईन फ्लूच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. यात 88 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू देखील झालाय. कर्नाटकात 4,000हून अधिक रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं आढळली आहेत, तर राजधानी दिल्लीत 1,777 पेक्षा जास्त स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय रुग्णालयांच्या ओपीडी मध्ये सर्दी खोकल्याच्या रुग्णांची गर्दी सुद्धा आता वाढू लागली आहे. महाराष्ट्रात सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत 70% वाढ झाली आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि ठाणे या शहरी भागांमध्ये हवामान बदलामुळे स्वाईन फ्लूचं प्रमाण वेगाने वाढताना दिसतंय. मुंबईमध्ये स्वाईन फ्लूचा सर्वाधिक फटका बसलाय. 15 ऑगस्ट पर्यंत इथे 309 रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या वर्षी याच कालावधीत मुंबईत केवळ 72 रुग्ण आढळले होते. म्हणजेच यंदा ही रुग्णसंख्या 4 पटीने वाढली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळले असल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागात स्वाईन फ्लूचे 43 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळलेत, तर 3घांचा मृत्यू झालाय. नागपूरमध्ये सुद्धा जुलै ऑगस्ट दरम्यान रुग्णसंख्येत वाढ झाली असून एका मृत्यूची नोंद झाली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या भारतात स्वाईन फ्लूची 13,000 प्रकरणं ही नोंदवली गेली आहेत. या वाढत्या आकडेवारीमुळे केंद्र सरकार आता हाय अलर्ट मोडवर आलंय. 21 ऑगस्टला केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत रुग्णालयांमध्ये औषधांचा साठा, ICU बेड आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता तपासण्याच्या सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पण हा स्वाईन फ्लू नेमका आहे काय? तो पसरतो कसा? तर H1N1 हा इन्फ्लुएन्झा A या विषाणूचा एक उपप्रकार आहे. 2009 मध्ये या विषाणूने जगाला पहिल्यांदा हादरवून सोडलेलं. 2009 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने स्वाईन फ्लूमुळे जागतिक साथीची घोषणा केली होती. त्यावेळी जगभरात लाखो लोक या विषाणूमुळे बाधित झालेले. 2009 नंतर हा विषाणू लोकांमध्ये स्थिर झाला आणि तो हंगामी फ्लूचा एक भाग बनला. मात्र दर काही वर्षांनी याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळते, जशी ती सध्या भारतामध्ये दिसून येते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हंगामी फ्लू असलेला हा विषाणू आता एवढ्या वेगाने का पसरतोय? एम्स दिल्लीचे माजी संचालक आणि श्वसन रोग तज्ञ डॉक्टर रणदीप गुलेरिया आणि ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी यामागची काही कारणं सांगितली आहेत. पहिलं कारण आहे बदलतं हवामान आणि पाऊस. सध्या देशभरात मान्सूनचा काळ सुरू आहे. सततचा पाऊस, हवेतील जास्त दमटपणा आणि तापमानातील चढ उतार यामुळे विषाणूंना पसरण्यासाठी अनुकूल वातावरण मिळतं. दुसरं कारण आहे कमी झालेली रोगप्रतिकार शक्ती. ICMRच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलंय की भारतात H1N1 चा कोणताही नवीन किंवा घातक असा न्यू स्ट्रेन आलेला नाहीये. हा तोच नियमित विषाणू आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लोकांची या विषाणूंविरोधातील प्रतिकार शक्ती ही कमी झाली आहे. आणि तिसरं कारण आहे या विषाणूचा वेगाने होणारा प्रसार. हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य आहे. बाधित व्यक्तीने खोकल्यास किंवा शिंकल्यास हवेत उडणाऱ्या ड्रॉपलेट्स मधून हा विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो आणि पुढे असंच वेगाने पसरत जातो. आता अनेक लोकांच्या मनात भीती आहे की स्वाईन फ्लू हा कोविड-19 सारखाच घातक आहे का? तर तज्ञांच्या मते घाबरण्याचं कारण नाही, पण सतर्क राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. H1N1 आणि कोविड-19 हे दोघेही श्वसन मार्गातूनच पसरतात, त्यामुळे त्यांचा प्रसार होण्याचा मार्ग हा एकच आहे. कोविड-19 हा एक पूर्णपणे नवीन विषाणू होता, ज्यासाठी आपल्या शरीरात कोणतीही पूर्व प्रतिकार शक्ती नव्हती. परंतु H1N1 हा 2009 पासून माणसाच्या शरीरात आहे.
त्यामुळे आपल्याकडे याच्या विरोधात ठराविक प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती आणि लस ही उपलब्ध आहे. आता H1N1 किती जीवघेणा ठरू शकतो? तर सामान्य निरोगी व्यक्तींमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं 3 ते 5 दिवसात बरी होतात. मात्र काही विशिष्ट लोकांसाठी हा विषाणू धोकादायक आणि प्राणघातक देखील ठरू शकतो. ICMR आणि डॉक्टरांच्या मते 5 वय वर्षाखालील मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे त्यांना अशा विषाणूंचा संसर्ग लवकर होऊ शकतो. तसंच 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये वयानुसार प्रतिकार शक्ती कमी होत गेल्यामुळे हा विषाणू वेगाने पसरून जास्त धोका हा निर्माण होऊ शकतो. तर गरोदर महिलांना सुद्धा याचा धोका असल्याचं डॉक्टर सांगतात. त्यामुळे गरोदरपणात स्वाईन फ्लूचा संसर्ग झाल्यास बाळ आणि आई दोन्हींना धोका वाढण्याचं प्रमाण वाढतं. शिवाय ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, दमा, हृदयविकार किंवा किडनीचे आजार आहेत त्यांच्यासाठी H1N1 विषाणू निमोनियाच्या स्वरूपात बाधित होऊ शकतो, ज्यामुळे श्वसनक्रिया बंद पडून मृत्यू सुद्धा होण्याची शक्यता वाढते. स्वाईन फ्लू सोबतच आता डेंग्यू आणि चिकनगुनियाची साथ सुद्धा यावर्षी वाढताना दिसतेय. राज्यातील विविध महापालिका व आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 21 ऑगस्टच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात 6379 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 4344 रुग्णांच्या तुलनेनं यात तब्बल 47% वाढ झाल्याचं दिसून येत आहे, ज्यामध्ये मुंबईत 938 केसेस, पुण्यात जुलैमध्ये 540हून अधिक संशयित रुग्ण आणि नाशिकमध्ये 168 केसेस या आढळून आल्यात. दुसरीकडे चालू वर्षात 1 जानेवारी ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात 1096 चिकनगुनियाचे रुग्ण आढळलेत. शहरांमध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 71, मुंबईत 61, अकोल्यात 41 तर कोल्हापुरात 34 रुग्ण हे नोंदवले असल्याचं सांगितलं जात आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सुद्धा या डासांमुळे होणाऱ्या आजारांची विक्रमी नोंद झाल्याचं दिसून येत आहे. डॉक्टर सांगतात की स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया आणि सामान्य व्हायरल तापाची सुरुवातीची लक्षणं ही जवळजवळ सारखीच असतात. ताप येणं, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी आणि थकवा ही त्याची सुरुवातीची लक्षणं. यामुळे नागरिक स्वतःहून औषधांच्या दुकानातून औषधं घेतात. लोक डेंग्यूला सामान्य ताप समजतात किंवा स्वाईन फ्लूला डेंग्यू समजून चुकीचे उपचार घेतात. योग्य वेळी अचूक निदान न झाल्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावते आणि मृत्यूचा धोका वाढतो. आरोग्य तज्ञांच्या मते स्वाईन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शिंकताना काळजी घेणं, दरवर्षी वेळेवर फ्लूची लस घेणं आणि स्वाईन फ्लूची काही लक्षणं दिसली तर स्वतः गर्दीपासून दूर राहावं, जेणेकरून इतर लोकांना संसर्ग होणार नाही. थोडक्यात सांगायचं तर H1N1 स्वाईन फ्लूची 13,000पेक्षा जास्त प्रकरणं ही चिंतेची बाब नक्कीच आहे. मात्र वेळेवर उपचार घेतल्यास संसर्ग टळू शकतो. शिवाय हा विषाणू नवीन नाहीये आणि यावर योग्य उपचार आणि औषधं सुद्धा उपलब्ध आहेत. काळजी एवढीच आहे की बदलत्या हवामानामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतेय. या सगळ्याबद्दल तुमची निरीक्षणं काय आहेत? स्वाईन फ्लू एवढ्या झपाट्याने वाढण्याची अजून कोणती कारणं असू शकतात? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.